नमस्कार मित्रांनो. आज मी जो हा व्हिडिओ बनवतोय वेगळा टॉपिक आहे एकदम. मी असे व्हिडिओ यापूर्वी कधी बनवलेले नाही. मला वाटत नाही मी ह्यापूर्वी पण ह्यापुढे पण असं काही बनवेल. प्रयागराजला मौनी अमावस्येच्या पर्वकाळी जे काय घडलं ते दुर्दैवी फक्त नव्हतं, तर ते एक लज्जास्पद गोष्ट होती, लाजिरवाणी गोष्ट होती. मी एकच फक्त या पहिले सांगून देतो सर्वांना, की मी न अविमुक्तेश्वरानंदजींचा समर्थक, न योगीजींचा समर्थक, की न आता कसल्याच बाबतीचं समर्थन किंवा विरोधक मी या ठिकाणी नाही आहे. मी एक न्यूट्रल, एक सनातनी हिंदू मनुष्य म्हणून माझ्या मनात जे काही आहे, ते मला एक बोलावंसं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. त्या दिवशी ज्या बटुब्राह्मणांना शेंडीला पकडून त्यांना खेचून त्यांचे धर्मदंड घेऊन अमानुषपणे त्यांना जी मारहाण करण्यात आली, ते कुठल्या कायद्यात बसतं? जर त्यांची चुकी होती, होती तर त्यांची चुकी, तर त्यांना कायद्यात बसणाऱ्या शिक्षा द्याव्या. मला आठवत नाही एखाद्या दुसऱ्या धर्माच्या, मी कोणत्या धर्माच्या बाबतीत विरोधक नाही, काही नाही. परंतु मला असं वाटत नाही दुसऱ्या धर्माचे एखादे काही प्रतीक असतील, त्यांना त्यांच्यासोबत ह्या पद्धतीने वर्तन करण्यात आलं. शेंडी, धर्मदंड आमच्या हिंदू सनातन लोकांसाठी फक्त एक फॅशन वगैरे नाही आहे. आमची ती संस्कृती, आमचे संस्कार आहे. आमच्यासाठी तो प्राऊड आहे, आमचा अभिमान आहे. हा जो निषेध मी करतोय, तो व्यक्तीचा नाही करत आहे, तो करतोय अहंकाराचा. तो त्या अधिकाराच्या गैरवापराचा, की त्यांच्याकडे त्या अधिकाऱ्यांकडे जो अधिकार होता, त्यांनी इतक्या क्रूरतेने का वागणूक दिली? जर होती चुकी तर त्यांना कायद्यात बसणाऱ्या शिक्षा देणं होतं. त्यांना शेंडीला, त्यांच्या वस्त्रांना, त्यांच्या धर्मदंडांना हात लावून त्यांना त्या पद्धतीने त्यांच्यासोबत गैरवर्तणूक, अमानवीय वागणूक जी केलेली आहे, ती नेहमी चुकीचीच आहे. प्रत्येकाने हिंदूंनी यावर विचार करायला पाहिजे. कुठल्याच पार्टीचा समर्थक नाही, कुठलं काही नाही. एक मला वाटलं मनात म्हणून मी बोललो. बाकी प्रत्येकाने आपल्या आपल्याकडनं जर तुम्हाला पण काही वाटत असेल तर करा. जय श्रीराम.